नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील तळेकर, फाउंडर ऑफ स्टॉक्स मराठी फायनान्शियल इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड. तर आज आपण जे आयपीओ उद्यापासून मार्केटमध्ये येणार आहोत, त्या तिन्ही आयपीओ बद्दलची माहिती पाहणार आहोत. तर हे तिन्ही आयपीओचा अभ्यास करण्यापूर्वी आपण नक्की आयपीओ काय असतं ते पाहूया. तर आयपीओ म्हणजे काय? तर ज्या वेळेस पहिल्यांदा कोणतीही कंपनी शेअर बाजारात येते, तेव्हा त्याला आपण आयपीओ असं म्हणतो. तर या आयपीओला आपण प्रायमरी मार्केट देखील असं म्हणतो. तर आयपीओची जर डेफिनेशन पाहायची म्हणली, तर आयपीओची डेफिनेशन आहे ती इनिशियल पब्लिक ऑफरिंग. म्हणजेच काय, की ज्या वेळेस पहिल्यांदा कोणतीही कंपनी शेअर बाजारामध्ये येते, तेव्हा ती सेबीकडे अप्रुव्हल घेते. सेबी कोण आहे? तर रेग्युलेटर आहे. सेबी म्हणजे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तर सेबी ह्या रेग्युलेटरकडे पहिल्यांदा कंपनी एक डॉक्युमेंट सबमिट करते. त्याला आपण डीआरएच असे म्हणतो. त्यालाच ड्राफ्ट रेड हायरिंग प्रोस्पेक्टस असं म्हणतात. तर हे डॉक्युमेंट ज्यावेळेस सेबीला सबमिट केलं जातं, त्यावेळेस सेबी रिव्ह्यू करते आणि त्यानंतर मग कंपनीला अप्रुव्हल भेटते. तर यालाच आपण आयपीओ असे म्हणतो. तर आयपीओची प्रोसेस काय असते? तर सुरुवातीला हा आयपीओची एक आपल्याला 2 ते 3 दिवस दिले जातात. त्या 3 दिवसामध्ये आपण त्या आयपीओला अर्ज करू शकतो. त्यानंतर मग जितके अर्ज आलेत, त्यावर सबस्क्रिप्शन किती आहे ते पाहिलं जातं आणि त्यानंतर मग त्या आयपीओचं अलॉटमेंट केलं जातं आणि अलॉटमेंट केल्यानंतर एक लिस्टिंग डेटला तो आयपीओ लिस्टिंग केला जातो. तर अशी आहे आयपीओची प्रोसेस. तर आता सध्या मार्केटमध्ये आपले 3 आयपीओ नेक्स्ट वीकमध्ये येत आहेत. 8, 9 आणि 10 नोव्हेंबर. तर 8 नोव्हेंबरला आपला पेटीएमचा आयपीओ आहे. 9 नोव्हेंबरला सफायर फूड्सचा आयपीओ आहे आणि 10 नोव्हेंबरला लेटंट व्ह्यूचा आयपीओ आहे. तर हे तिन्ही आयपीओ बद्दलची आपण बेसिक माहिती पाहूयात, की जेणेकरून ते आयपीओ नक्की काय आहे, त्या कंपनीचं बेसिक फंक्शन काय आहे, त्यांची प्रॉफिटेबिलिटी काय आहे आणि ते पैसे का मार्केटमध्ये घुसत आहेत, त्यांचं मेन रिझन काय आहे, की जेणेकरून ते मार्केटमध्ये आयपीओ आणत आहे. तर चला तर मग सुरू करूयात. आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनवर आपण तुम्हाला येतोय. ओके. तर सर्वांना आपली स्क्रीन दिसत आहे. तर हा चित्तोरगड.com ची वेबसाईट आहे. तर यामध्ये तुम्हाला बरीच माहिती दिसेल. तर हा पेटीएमचा आयपीओ याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला या वेबसाईटवर पाहायला मिळेल. तर चित्तोरगड.com ही एक अशी वेबसाईट आहे जिथे तुम्हाला बऱ्याच आयपीओ बद्दलची, सगळ्या आयपीओ बद्दलची माहिती तुम्हाला इथे भेटून जाईल. तर आपण वळूयात आपल्या आयपीओकडे. तर पहिला आयपीओ आपला आहे तो म्हणजे पेटीएम. त्यालाच आपण 197 कम्युनिकेशन लिमिटेड असेही म्हणतो. तर इथे तुम्ही बेसिक माहिती पाहू शकता, की 2000 मध्ये कंपनी चालू झाली. 197 कम्युनिकेशन इज द इंडियाज लीडिंग डिजिटल इकोसिस्टम फॉर कन्झ्युमर्स ॲज वेल ॲज मर्चंट्स. म्हणजे एक कन्झ्युमर्स आणि मर्चंटसाठी एक लीडिंग इकोसिस्टम आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी. त्यानंतर ॲज ऑफ 31 मार्च 2020 म्हणजे 31 मार्च 2021 नुसार द कंपनी हॅज 333 मिलियन प्लस क्लायंट बेस अँड 21 मिलियन रजिस्टर मर्चंट. म्हणजे 21 लाख रजिस्टर मर्चंट आहेत आणि 333 मिलियन हे क्लायंट बेस आहे त्यांचा. तर असा हा पेटीएमचा आयपीओ आहे, म्हणजे पेटीएम कंपनी आहे. त्यानंतर 2009 मध्ये द कंपनी लॉन्च द फर्स्ट डिजिटल मोबाईल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएम ऍप. तर कंपनी 2009 मध्ये पहिलं पेटीएमचं ऍप हे लॉन्च केलं होतं, ज्यामध्ये कॅशलेस पेमेंट पॉसिबल होऊ शकत होते. तर त्यानंतर इट बिकम इंडियाज लार्जेस्ट पेमेंट प्लॅटफॉर्म फॉर द मोस्ट व्हॅल्युएबल पेमेंट ब्रँड अँड टोटल ब्रँड व्हॅल्यू ऑफ 6.3 बिलियन. हे 6.3 बिलियन ब्रँड व्हॅल्यू असलेलं हे इंडियातील लार्जेस्ट पेमेंट प्लॅटफॉर्म म्हणलं आहे, हे ब्रँड्स इंडियाच्या 2020च्या रिपोर्टनुसार. त्यानंतर कॉम्पिटेटिव्ह स्ट्रेंथ. तर कंपनीचे जे कॉम्पिटेटिव्ह स्ट्रेंथ आहेत, काय वेगळेपण आहे ते तुम्ही इथे पाहू शकता. तर इथे तुम्हाला पहिलं कॉम्पिटेटिव्ह स्ट्रेंथ दाखवले आहे ते म्हणजे इंडियाज लीडिंग डिजिटल पेमेंट सर्व्हिस प्लॅटफॉर्म. त्यानंतर स्ट्रॉंग ब्रँड आयडेंटिटी विथ द ब्रँड व्हॅल्यू ऑफ $6.3 बिलियन, लार्ज कस्टमर बेस विथ 330 मिलियन टोटल कस्टमर्स अँड 14 मिलियन अॅन्युअल ट्रान्झॅक्शन युजर्स अँड 21 मिलियन रजिस्टर युजर्स. तर हे कॉम्पिटेटिव्ह स्ट्रेंथ आहेत. त्यानंतर पेटीएम सुपर ऍप टू ऍक्सेस अ वाईड रेंज ऑफ डिजिटल पेमेंट सर्व्हिसेस ओव्हर मोबाईल फोन्स. तर हे झाले कंपनीचे कॉम्पिटेटिव्ह स्ट्रेंथ. तर आपण पाहिलं की कंपनीचं बेसिक काय आहे, की पेमेंट सर्व्हिसची कंपनी आहे, जी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आता पाय ठेवत आहे. जसं की फायनान्स झालं, पेटीएम मनी जे स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक ब्रोकिंग मध्ये पण आता उतरलेली आहे ऑलरेडी. त्यानंतर कंपनीचे प्रमोटर. तर कंपनीचे प्रमोटर, पेटीएम इज अ प्रोफेशनली मॅनेज कंपनी विथ नो आयडेंटिफायबल प्रमोटर. तर तसं प्रमोटर्स कोण आहेत, पण मेन विजय शेखर शर्मा हे प्रमोटर आपण म्हणू शकतो त्यांना, एक की ते मेन ओनर आहे ज्यांनी पेटीएम स्थापन केली. त्यानंतर कंपनीचे फायनान्शियल तुम्ही पाहू शकता, की जेणेकरून प्रॉफिट मध्ये आहे की लॉस मध्ये आहे तुम्हाला हे इथे कळेल. तर इथे तुम्ही पाहू शकता की 31 मार्च 2019 मध्ये 42,309 मिलियन चा लॉस झालेला आहे कंपनीला. त्यानंतर इथं ऍसेट्सची व्हॅल्यू आहे, त्यानंतर रिव्हेन्यू आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स. तर ह्या 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत आपल्याला. त्यातलं मार्च मध्ये तुम्ही पाहू शकता की 87,668 मिलियन म्हणजेच किती 8,000 सॉरी 876 करोडचे त्यांचे ऍसेट्स आहेत.
त्यानंतर 357 करोडचा हा रेव्हेन्यू झाला आणि 42,309 म्हणजे 423 करोडचा लॉस. म्हणजे कंपनी लॉस मध्ये आहे. त्यानंतर तुम्ही 2020 मध्ये बघू शकता तो लॉस कमी झालाय आणि 17,010 म्हणजे 170 करोड हा 2021च्या एंड मध्ये कंपनीचा लॉस होता. त्यानंतर 28 करोड हा 30 जूनच्या क्वार्टर मध्ये कंपनी लॉस झाला आणि 38 करोड हा 30 जून 2021 म्हणजे लेटेस्ट क्वार्टर झालं त्या जून क्वार्टर मध्ये कंपनीचा लॉस हा इथपर्यंतचा आहे. तर हे झालं कंपनीच्या फायनान्शियल बद्दल. मग तुम्ही पाहू शकता की कंपनी ही लॉस मध्ये आहे. तर ही बेसिक माहिती आहे आणि ही प्रत्येक जेव्हा तुम्ही एखाद्या आयपीओला अप्लाय करता तेव्हा तुम्हाला ही माहिती असायला हवी. त्यानंतर ऑब्जेक्ट ऑफ द इश्यू. ऑब्जेक्ट म्हणजे काय की कंपनी आयपीओ का आणत आहे की रिझन काय कंपनीचं. तर कंपनी यातलं पहिलं रिझन आपण पाहिलं तर द नेट प्रोसीड्स फ्रॉम द आयपीओ विल बी युटिलाइज्ड टुवर्ड्स द फॉलोइंग पर्पजेस. तर पहिलं आहे ते म्हणजे ग्रोविंग अँड स्ट्रेंथनिंग पेटीएम इकोसिस्टम म्हणजे इन्क्लुडिंग थ्रू ॲक्विजिशन अँड रिटेन्शन ऑफ consumer and merchants and providing them with greater access of technology and financial services. तर 4,300 करोड हे कंपनीला ग्रो करण्यासाठी पेटीएमचं इकोसिस्टम तयार करण्यासाठी ते यूज करणार आहेत. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे इन्व्हेस्टिंग इन न्यू बिझनेस इनिशिएटिव्ह, ॲक्विजिशन अँड स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. तर ॲक्विजिशनसाठी नवीन बिझनेस अक्वायर करण्यासाठी पार्टनरशिपसाठी हे 2,000 करोड रुपये यूज करणार आहेत आणि बाकीचं आहे ते जनरल कॉर्पोरेट पर्पजसाठी यूज करणार आहेत. तर हे झालं कंपनीचं रिझन की कंपनी काय करते. कंपनीचं जे पेटीएम इकोसिस्टम तयार करत आहे, नंतर नवीन बिझनेस ॲक्विजिशन झाले, त्यानंतर नवीन बिझनेस सोबत पार्टनरशिप करण्याचं काम हे कंपनी या पैशातून करणार आहे. त्यानंतर पेटीएमचा आयपीओ डिटेल्स मी पाहिलं तर कंपनीचा आयपीओ हा 8 तारखेला उद्या येत आहे. त्यानंतर आयपीओची क्लोजिंग डेट ही 10 नोव्हेंबर आहे म्हणजे 10 तारखेपर्यंत तुम्ही आयपीओला अर्ज करू शकता. त्यानंतर इश्यू टाईप मध्ये बुक बिल्डिंग इश्यू टाईप आहे. त्यानंतर आयपीओचा प्राइस बँड आहे 2080 ते 2150. त्यानंतर मार्केट लॉट आहे 6 शेअर्सचा. त्यानंतर ह्याची लिस्टिंग आहे ती बीएससी आणि एनएससी या दोन्ही प्लॅटफॉर्मवर होणार आहे. त्यानंतर कंपनीचा जो आयपीओ आहे तो 18,300 करोडचा आहे, जे की आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आयपीओ आहे कोल इंडिया नंतरचा. त्यामुळे यामध्ये ह्या जो 18,300 करोडचा आयपीओ आहे यातील 8,300 करोड हे फ्रेश इश्यू ऑफ इक्विटी शेअर्स आहेत आणि ऑफर फॉर सेल आहे हे 10,000 करोड आहेत. तर फ्रेश इश्यू म्हणजे नवीन शेअर्स आणि ऑफर फॉर सेल म्हणजे जे प्रमोटरकडे पहिले शेअर्स होते ते प्रमोटर लोक त्यांचे शेअर्स या आयपीओ मध्ये सेल करणार आहेत आणि ते या कंपनीतून बाहेर पाडणार आहेत. तर यांचा मेजरली जो आहे 10,000 करोडचा हा ओएफएस आहे म्हणजे ऑफर फॉर सेल आहे आणि 8,300 करोडचे फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स आहेत. त्यामुळे हे झाले आयपीओ बद्दलची बेसिक माहिती. त्यानंतर जे आयपीओचं टाइम टेबल आहे, शेड्यूल आहे ते आपल्या इथे तुम्हाला पाहू शकता. तर याची ओपन डेट आहे 8 नोव्हेंबर, क्लोजिंग डेट आहे 10 नोव्हेंबर. जे अलॉटमेंट होणार तुम्हाला कळणार की तुम्हाला शेअर्स भेटलायत की नाही ते तुम्हाला 15 नोव्हेंबर पर्यंत कळणार आणि जर नसेल भेटले तर तुम्हाला 16 नोव्हेंबरला त्याचे रिफंड्स भेटतील आणि डीमॅट अकाउंट मध्ये क्रेडिट तुम्हाला 17 नोव्हेंबरला होतील आणि कंपनीच्या आयपीओ ची लिस्टिंग ही 18 नोव्हेंबरला आहे म्हणजे हा आयपीओ शेअर बाजारामध्ये तुम्हाला 18 नोव्हेंबरला पाहण्यात मिळेल. तर अशा प्रकारे तुम्ही या पेटीएमच्या आयपीओ बद्दल आपण माहिती पाहिली की कंपनीचा आयपीओ 18,300 करोडचा आहे, यातील ओएफएस 10,000 करोडचे आहेत आणि 8,300 करोडचे हे फ्रेश इश्यू आहेत. कंपनी काय काम करते तर कंपनीचं पेटीएम हे ऍप आहे आणि कंपनी अदर सेक्टर्स मध्ये पण इन्क्लूड आहे, ती काम करत आहे. कंपनीला एक इकोसिस्टम तयार करायचं त्यासाठी कंपनीला पैशांची गरज आहे. त्यानंतर कंपनीचा लॉट पाहिला की एक लॉट 6 शेअर्सचा आहे म्हणजे कमीत कमी तुम्हाला 13,000 रुपये म्हणजे 12,900 रुपये इन्व्हेस्टमेंट करावे लागतील या आयपीओ साठी. तर हा आयपीओ तुम्ही कोणत्याही ब्रोकर कडून करू शकता किंवा कोणताही आयपीओ असला तरी तुम्ही तुमचे जे डीमॅट ट्रेडिंग अकाउंट तुम्ही ओपन केले त्यांच्याकडून तुम्ही अप्लाय करू शकता. जसं की अपस्टॉक झालं, झिरोदा झालं, एंजल ब्रोकिंग झालं, अशा प्लॅटफॉर्म्सवरून तुम्ही आयपीओ ला अर्ज करू शकता. तर ही झाली ओव्हरऑल पेटीएमच्या आयपीओ बद्दलची माहिती. तर त्यानंतरचा दुसरा आयपीओ आहे तो आहे सॅफायर फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा. ओके, तर हा आहे सॅफायर फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. तर ही यम ब्रँड्सची लार्जेस्ट फ्रँचायझी ऑपरेटर आहे भारतामधील आणि श्रीलंकेमधील. तर ह्याचा बेसिक्स पाहूयात आपण इथे काय सांगितलेलं आहे. तर इट इज ऑल्सो श्रीलंकाज लार्जेस्ट इंटरनॅशनल क्यूएसआर चेन इन टर्म्स ऑफ रेव्हेन्यूच्या तुलनेमध्ये ही श्रीलंकेमधील इंटरनॅशनल क्यूएसआर चेन आहे लार्जेस्ट. त्यानंतर द कंपनी ओन अँड ऑपरेटेड 204 KFC रेस्टॉरंट्स इन इंडिया अँड द मालदीव्स. 204 KFCचे रेस्टॉरंट्स आहेत ते इंडिया, भारत आणि मालदीव्स मध्ये आहेत. त्यानंतर 231 पिझ्झा हटचे रेस्टॉरंट्स आहेत इंडिया, श्रीलंका आणि मालदीव्स मध्ये आणि 2 टॅकोबेलचे रेस्टॉरंट आहे श्रीलंकेमध्ये. द कंपनीज टोटल नंबर ऑफ रेस्टॉरंट्स इन द सबकॉन्टिनेंट रिजन grew from
376 in 2009 to 437 in 2021. म्हणजे 376 हे 2019 मध्ये कंपनीचे रेस्टॉरंट होते, ते आता 2021 मध्ये 437 झालेले आहे. म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे कंपनीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. नंतर द कंपनी हॅज इन हाऊस सप्लाय चेन फंक्शन अँड वर्क्स विथ वेंडर पार्टनर्स फॉर फूड इन्ग्रेडियंट पॅकेजिंग वेअर हाऊसिंग अँड लॉजिस्टिक. हे कंपनीचे इन हाऊस स्वतःच सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे, जे करून ते जे बाकीच्या गोष्टी आहेत पॅकेजिंग वेअर हाऊसिंग किंवा लॉजिस्टिक या गोष्टी देखील कंपनी प्रोव्हाइड करते. तर या कंपनीचं कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेजेस काय आहे, तर कंपनी वन ऑफ द इंडियाज लार्जेस्ट रेस्टॉरंट फ्रँचायझी ऑपरेटर अँड श्रीलंकाज लार्जेस्ट इंटरनॅशनल क्वेझर चेन. त्यानंतर दुसरं आहे यम largest franchisee operator in India subcontinent in terms of revenue. Focus in delivering excellent customer service, quality control and operational excellence, scalable business model, experienced management team with robust corporate governance practices. तर हे झाले कंपनीचे कॉम्पिटेटिव्ह स्ट्रेंथ. तर मेन म्हणजे कंपनीचे जे ब्रँड्स आहेत, जर KFC, पिझ्झा हट आणि टॅको बेल या 3 ब्रँड्स मध्ये ही कंपनी काम करते. त्यानंतर कंपनीचा प्रमोटर तर QSR मॅनेजमेंट ट्रस्ट अँड सफायर फूड्स मॉरिशियस लिमिटेड हे 2 कंपनीचे मेन प्रमोटर आहेत, जे आपल्याला या DRFA मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर कंपनीचा फायनान्शियल म्हणजे कंपनीचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा प्रॉफिट लॉस स्टेटमेंट, कंपनी प्रॉफिट मध्ये आहे की लॉस मध्ये आहे, हे जर पाहायचं म्हणलं तर तुम्हाला इथे दिसायला मिळेल. 2019 मध्ये 19 पासून ते 21 पर्यंतचा इथे आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि 1 2 3 4 5 या 5ही कॉलम्स मध्ये तुम्हाला लॉस दिसत आहे. पण हा लॉस कमी होत चाललेला आहे. म्हणजे इथे 694 मिलियन 2019 मध्ये होता 694 मिलियन. तोच 2030 जून लेटेस्ट आपलं जे क्वार्टर होतं जून क्वार्टर, त्यामध्ये 264 मिलियन आहे. म्हणजे लॉस हा कमी होत आहे. त्यानंतर हा ऑब्जेक्टचा इश्यू काय आहे, आपण जसं पेटीएमच्या केसमध्ये पाहिलं होतं की कंपनीला एक पेटीएम इकोसिस्टम तयार करायचे किंवा नवीन ॲक्विजिशन किंवा मर्जर करायचे. तर ह्या IPO साठीचं कंपनीचे इश्यू काय आहे किंवा ऑब्जेक्ट काय आहे ते पाहूयात. तर कंपनीचं मेन इश्यू आहे म्हणजे मेन ऑब्जेक्ट आहे तो आहे कॅरी आउट ऑफ ऑफर फॉर सेल अप टू 1,75,69,941 इक्विटी शेअर्स बाय सेलिंग शेअर होल्डर. म्हणजे यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह हा OFS आहे. म्हणजे यांना जे शेअर होल्डर्स आहेत त्यांना त्यांचे शेअर्स सेल करायचे आहेत ओपन मार्केटमध्ये. त्यानंतर अचीव द बेनिफिट्स ऑफ लिस्टिंग द इक्विटी शेअर्स ऑन द स्टॉक एक्सचेंज. म्हणजे शेअर्स आपल्या कंपनीला शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करून त्याचे बेनिफिट्स आहेत त्यांना घ्यायचे आहेत. त्यानंतर एनहान्समेंट ऑफ कंपनीज ब्रँड इमेज अमॉंग्स्ट एक्झिस्टिंग अँड पोटेन्शियल कस्टमर अँड क्रिएशन ऑफ पब्लिक मार्केट, म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये त्यांना लिस्ट करायचं आहे. तर मेन म्हणजे ह्यांचं मेजर असं आपण म्हणू शकतो की जे रिझन असतं की IPO आणण्यासाठी ते नाही याच्यामध्ये. कारण तुम्ही जर हिस्ट्री पाहिली IPOची तर हिस्ट्रीमध्ये तुम्ही पाहू शकता की IPO का आणतात, तर कंपनीच्या ग्रोथसाठी, कंपनीचा ग्रोथ पोटेन्शियल वाढवण्यासाठी किंवा नवीन फंडिंग घेतात की जेणेकरून नवीन प्रोजेक्टवर काम करता येईल. तसं कंपनीला जे कंपनीचे प्रमोटर आहेत त्यांना त्यांचे शेअर्स सेल करायचे आहेत आणि एक ब्रँड इमेज तयार करायची आहे, असं आपल्याला या माहितीमधून लक्षात येतं. त्यानंतर ना कंपनीचा IPOचा डिटेल्स पाहूयात. कंपनीचा IPO 9 नोव्हेंबरला येतोय. तुम्ही 11 तारखेपर्यंत अर्ज करू शकता. त्यानंतर हा IPO आहे 2037 करोडचा. ओके, सॉरी 2073 करोडचा. आणि ह्यातली पूर्ण जे आहे ते OFS आहे, म्हणजे ऑफर फॉर सेल आहे. प्रमोटर होल्डर्स ते शेअर्स सेल करतायत. याचं प्राइस बँड हे 1120 ते 1180 आहे. मार्केटमध्ये एक लॉट हा 12 शेअर्सचा आहे. त्यानंतर याचं शेड्यूल पाहायला गेलो तर आपण 9 नोव्हेंबरला ओपन डेट आहे, क्लोज डेट 11 नोव्हेंबर आहे. अलॉटमेंट तुम्हाला 16 नोव्हेंबर पर्यंत कळेल. रिफंड्स तुम्हाला 17 नोव्हेंबर पर्यंत भेटतील. आणि ह्याची जी लिस्टिंग आहे ती आहे 22 नोव्हेंबरला. म्हणजे 22 नोव्हेंबरला हा IPO आपल्याला शेअर बाजारात पाहायला मिळेल. त्यानंतर याचा एक लॉट 12 शेअर्स आहे, 14,160 रुपये लागतील जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर. आणि ह्याचा मॅक्झिमम तुम्ही लॉट्स अप्लाय करू शकता, ते 14 लॉट अप्लाय करू शकता. जे ज्याची क्वांटिटी होती 168 शेअर्स आणि त्याची टोटल व्हॅल्यू होती 1,98,000. याच्यामध्ये तुम्ही पाहायला अजून एक गोष्ट पाहायची तर प्री इश्यू शेअर होल्डिंग. तर ह्या कंपनीचा IPO आणण्या अगोदर ह्याची शेअर होल्डिंग किती होती, 60% प्रमोटर होल्डिंग होती. आणि आता जेव्हा IPO बाजारात येईल त्यानंतर याची प्रमोटरच्याकडे जे शेअर्स असतील पर्सेंटेज टर्म्स मध्ये ते 49% शेअर्स हे प्रमोटर राहतील. तेच आपण इथे पेटीएमच्या केसमध्ये पाहिलं तर आपण इथे पेटीएमचं पण पाहूयात. आय थिंक इथे पेटीएमचं नाही दिलेलं. ओके, हा, तर पेटीएम बद्दल इथे सांगितलेलं नाहीये. तर असं आपल्या दुसरा आपला जो IPO आहे त्याबद्दलची आपण आता माहिती पाहिली. तर आपला तिसरा IPO राहतोय, एकच मिनिट बघता. ओके, तर तिसरा आपला IPO आहे तो म्हणजे लेटंट व्ह्यू अनालिटिक्स. तर ह्या IPO बद्दलची माहिती पाहूया. तर लेटंट व्ह्यू अनालिटिक्स लिमिटेड IPO
तर ह्या आयपीओची बेसिक माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर इनकॉर्पोरेटेड इन 2006, Latent View provides analytics service such as data and analytic consulting, business analytics and insights, advanced predictive analytics, data engineering and digital solutions. तर ही कंपनी डेटा आणि अनालिटिक्स वर काम करते, जे की ज्यामध्ये तुम्ही सांगितलं इथे पाहिलं असेल बिझनेस अनालिटिक्स, नंतर बिझनेस अनालिटिक्स अँड इन्साइट्स, ऍडव्हान्स प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स. तर अनालिटिक्सच्या सेगमेंटमध्ये काम करते. द कंपनी प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू ब्लू चिप कंपनी, म्हणजे ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम ही लेटेंट व्ह्यू कंपनी करते. त्यानंतर कंपनीचे जी कंपनी क्लासिफाय बिझनेस आहे तो 4 सेगमेंटमध्ये दाखवलेला आहे. त्यातला पहिला आहे कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, त्यानंतर डेटा इंजिनिअरिंग, त्यानंतर बिझनेस अनालिटिक्स आणि डिजिटल सोल्युशन्स. तर अशा 4 सेगमेंटमध्ये कंपनी काम करते. त्यानंतर कंपनी हॅज अ प्रेझेन्स अक्रॉस कंट्रीज इन द युनायटेड स्टेट्स, युरोप अँड एशिया थ्रू देअर सबसिडरीज इन युनायटेड स्टेट, नेदरलँड, जर्मनी. तर अशा प्रकारे कंपनीचं जे प्रेझेन्स आहे तो भारतामध्ये पण आणि भारताच्या बाहेर पण आहे. लेटेंट व्ह्यू हॅज वर्क विथ ओव्हर 30 फॉर्च्यून 500 कंपनी, म्हणजे ज्या 500 कंपन्या आहेत जगाच्या सर्वात मोठ्या, त्यातील 30 कंपन्यांसोबत या लेटेंट व्ह्यू कंपनीने काम केलेलं आहे. त्यानंतर कंपनीची कॉम्पिटेटिव्ह स्ट्रेंथ झाली तर वन ऑफ द लिडिंग प्युअर प्ले डेटा अनालिटिक्स, म्हणजे डेटा अनालिटिक्स मधली प्युअर प्ले म्हणजे जी फक्त डेटा अनालिटिक्सचं काम करते ती भारतातील पहिली कंपनी म्हणू शकतो, किंवा लिडिंग जी फास्टेस्ट ग्रोईंग आहे ती म्हणू शकतो. त्यानंतर एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स अक्रॉस अ रेंज ऑफ डेटा, म्हणजे वेगवेगळ्या सेक्टर मधला त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे. ब्लूचिप क्लायंट्स अक्रॉस इंडस्ट्रीज अँड जिओग्राफीज, म्हणजे भारतामध्ये किंवा भारताबाहेर ब्लूचिप कंपन्यांमध्ये त्यांचे क्लायंट्स आहेत. त्यानंतर फोकस ऑन इनोव्हेशन अँड R&D, हे कंपनीचं फोकस हे नवीन गोष्टी इनोव्हेट करणार आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर कंपनी फोकस करते. त्यानंतर स्केलेबल अँड अट्रॅक्टिव्ह फायनान्शियल प्रोफाईल, कंपनीचं फायनान्शियल प्रोफाईल चांगलं आहे. त्यानंतर स्ट्रॉंग अँड एक्सपिरियन्स लिडरशिप टीम, हे कंपनीचं जे टीम आहे, कंपनीचं जे मॅनेजमेंट आहे ते स्ट्रॉंग आहे. कंपनीचे प्रमोटर्स तर आडुगुडी विश्वनाथन वेंकटम आणि प्रमदवाथी जदियाला आर द कंपनी प्रमोटर्स. तर हे 2 कंपनीचे प्रमोटर्स आहेत. त्यानंतर पाहूयात कंपनीचं फायनान्शियल, म्हणजे कंपनी कशी आहे फायनान्शियली. तर तुम्ही पाहू शकता की ह्या कंपनी ही प्रॉफिटमध्ये आहे. ज्या आपण लास्ट ज्या 2 कंपन्या पाहिल्या त्या 2 कंपनीच्या कम्पेअरमध्ये लेटेंट व्ह्यूची अनालिटिक्स ही कंपनी आहे ती प्रॉफिटमध्ये आहे. तर 31 मार्च 2019 मध्ये कंपनीचा 596 मिलियनचा प्रॉफिट होता. तोच तुम्ही लेटेस्ट क्वार्टरमध्ये पाहू शकता 30 जूनचा, तर इथे आपल्याला 223 पाहायला मिळेल. तर हा 2019चा इयरली प्रॉफिट आहे आणि हा एक क्वार्टरचा आहे, म्हणजे जून क्वार्टरचा आहे फक्त. हे 30 जून 2020 मध्ये 228 मिलियनचा होता, तो 30 जून 2021 मध्ये 223 मिलियनचा प्रॉफिट आहे. तर ऍक्च्युली ही कंपनी प्रॉफिटेबल आहे, म्हणजे पाहू शकतो आपण मागील 2019 पासून ही कंपनी प्रॉफिटेबल आहे. त्यानंतर ना कंपनीचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की आपण पाहिलं तिन्ही कंपन्यांबद्दलचं. तर या कंपनीचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की फंडिंग इनऑर्गॅनिक ग्रोथ इनिशिएटिव्ह, फंडिंग वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट ऑफ लेटेंटिव्ह अनालिटिक कॉर्पोरेशन, कंपनीचं मटेरियल सबसिडरी, म्हणजे कंपनीचं जे वर्किंग कॅपिटलचे रिक्वायरमेंट आहेत डेली कामांसाठी लागते किंवा जे फ्युचर प्लॅनिंगसाठी लागते, तर त्यासाठी कंपनी हा पैसा मार्केटमधून उचलणार आहे. त्यानंतर कंपनीचे आयपीओ डिटेल्स पाहूया. तर कंपनीचा आयपीओ डिटेल्स आहे. कंपनीचा आयपीओ 10 नोव्हेंबरला बाजारात येतोय. 12 नोव्हेंबर पर्यंत हा आयपीओ तुम्ही अर्ज करू शकता. 190 ते 197 हा इक्विटी शेअर प्राइस बँड आहे. त्यानंतर एका लॉटमध्ये तुम्हाला 76 शेअर भेटतील. या कंपनीचा आयपीओ हा 600 करोडचा आहे. 474 यातील फ्रेश इश्यू आहे आणि 126 करोड हा ऑफर फॉर सेल आहे. ऑफर फॉर सेल म्हणजे प्रोमोटर लोक शेअर सेल करतात. त्यानंतर टाइम टेबल पाहायचं म्हटलं तर ओपन डेट आहे 10 नोव्हेंबर, क्लोज डेट आहे 12 नोव्हेंबर आणि 16 नोव्हेंबर याला अलॉटमेंट डेट आहे आणि आयपीओची लिस्टिंग आहे ती 22 नोव्हेंबरला आहे. म्हणजे 22 नोव्हेंबरला आपल्याला त्याचे शेअर आपल्याला शेअर बाजारात पाहायला मिळेल. त्यानंतर याचा एक लॉट 76 शेअर्स आहे. तुम्ही मिनिमम एक लॉट हा तुम्हाला 14,972 कट ऑफच्या प्राइस पाहायला गेलं तर एवढे अमाऊंट लागेल आणि मॅक्झिमम तुम्ही 13 लॉटला अप्लाय करू शकता. त्याची व्हॅल्यू होते 1,54,636 रुपये. तर अशा प्रकारे आपण ह्या तीनही आयपीओ बद्दलची माहिती पाहिली. तर तर माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर पाहायचं म्हणलं तर पेटीएमचा आयपीओ आपण पाहिला तर पेटीएम हा आपण सगळ्यात मोठा आयपीओ म्हणू शकतो. पण या आयपीओ मध्ये याचं फायनान्शियल्स पाहिलं तर कंपनीचा आयपीओ लॉस मध्येच आहे कंपनी अजून पण. सॅफायर फूड्स पाहिलं तर ती पण कंपनी जर तुम्ही त्यांचे फायनान्शियल्स चेक केले तर लास्ट 19 पासून ते लॉस मध्येच आहे. तर ऍज लेटेंटचं पाहिलं तर या 3 कंपन्यांमध्ये लेटेंट व्ह्यूचा तुम्ही आयपीओ पाहिला तर हा आयपीओ छोटा आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की 600 करोडचा आयपीओ आहे, छोटा आहे पण ही कंपनी प्रॉफिटेबल आहे. त्यामुळं ह्या कंपनी
जास्त रिटर्न्स देण्याची शक्यता इथे असू शकते. त्यामुळे इट्स अप टू यू, तुमच्यावर आहे की तुम्ही कोणत्या IPO ला हे करू शकता. त्यामुळे या तीनही IPO बद्दलची माहिती आपण तुम्हाला सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये IPO बद्दलची माहिती पाहिलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कळवा, म्हणजे जेणेकरून आपण अजून चांगले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आणूयात, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि शेवटचं म्हणजे तुम्हाला जर अजून याबद्दल माहिती पाहिजे असेल की IPO काय आहे, त्यानंतर IPO मध्ये अलॉटमेंट काय असतं, त्यानंतर सबस्क्रिप्शन काय असतं, तर या गोष्टीसाठी आपण आपला एक कोर्स काढलेला आहे, ऍडव्हान्स ट्रेडिंग कोर्स म्हणतो आपण त्याला. तर या कोर्समध्ये तुम्ही जॉईन करू शकता. तर उद्यापासून त्याची बॅच चालू होत आहे. जर तुम्हाला करायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल, जेणेकरून तुम्ही त्या कोर्सला जॉईन करू शकता. तर हा कोर्स ट्रेडिंगसाठी असणार आहे की जेणेकरून तुम्ही कशी ट्रेडिंग करू शकता. यामध्ये बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट आणि ऍडव्हान्स ट्रेडिंग कोर्स हे 2 कोर्स आपण घेतलेले आहेत. याबद्दलची माहिती तुम्हाला खाली बायोमध्ये भेटेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्यामुळे तो एकदा नक्की चेक करा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे तो कमेंट करा. थँक्यू.